नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती. तर RRBसाठी आपण जे काही सिरीज चालू केलेली आहे, ज्या ठिकाणी आपण सगळे GKचे प्रश्न विश्लेषणासहित पाहत आहोत. जवळपास आत्तापर्यंत आपण 29 भाग अपलोड केलेले आहेत. त्यामुळे सगळे भाग काळजीपूर्वक वही पेन घेऊन सगळे नोट डाऊन करून काढा. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की सगळे भाग विश्लेषणासहित प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. तर आजचा हा भाग 30वा आहे आणि त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. आणि हे अशा टाईपचे हे फक्त GK आहेत आणि गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न या ठिकाणी सोडवणं खूप लांब जाईल. त्याकरिता आपल्याकडे क्वेश्चन पेपर आहेत, त्यामुळे क्वेश्चन पेपर त्यासोबत पॅच वगैरे चालू करणार आहोत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्सपेक्ट असेल किंवा ज्यांना हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून त्या मिळवून घ्या. अतिशय टॉप लेवलचे प्रश्न आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत. तर पहा, पहिला प्रश्न, लाईफलाईन नावाची जी एक्सप्रेस होती, जी की जगातील पहिली रुग्णालय ऑन ट्रेन किंवा हॉस्पिटल ऑन ट्रेन, ही कधी धावली? तर लक्षात असू द्या, ही जी ट्रेन आहे ती मित्रांनो जवळपास 16 जुलै 1991 धावलेली आहे, जी की हॉस्पिटॅलिटीची सेवा वगैरे सुरू करण्यात आलेली आहे. आणि आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं खूप सारं माहिती वगैरे. जवळपास 1890 का 91 प्रसाधनाची जी सुविधा वगैरे करण्यात आलेली होती, प्रसाधन ग्रहाची. त्यानंतर खूप सारी माहिती आपण रेल्वेच्या योजनेवर किंवा ज्या काही स्पेशल रेल्वे धावण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या माहिती पाहिलेल्या आहेत. जवळपास भूमिगत रेल्वे पाहिली, सौर ऊर्जेवर चालणारी रेल्वेसुद्धा पाहिली, त्यानंतर विद्युत रेल्वे कधी काय सुरू झाली ती सुद्धा पाहिली. त्यामुळे ज्यांनी हे सगळे टॉपिक कव्हर केलेले असतील त्यांनी काळजीपूर्वक सगळे व्हिडिओ पहा प्रत्येक. आणि हे प्रश्न म्हणजे काय की आलेले आहेत आणि हे रिपीट खूपदा झालेले आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक वाचून घ्या. त्यानंतर यजुर्वेदमधील यजुर या शब्दाचा अर्थ काय? तर आपण खूप सारी माहिती वगैरे पाहिली होती. तर यजुर्वेदमधील जो काही यजुर नावाचा अर्थ आहे त्याचा अर्थ काय आहे? त्याग, हे त्या शब्दाचं अर्थ वगैरे आहे. सामवेद संगीताचा पाया म्हणतात, रिपीट करतो, लक्षात असू द्या. अथर्ववेद वगैरे त्याच्यामध्ये काय आहे? उपचाराबद्दल आहे. त्यानंतर जो काही यजुर्वेद आपण आत्ताच पाहिलं, त्यानंतर ऋग्वेद वगैरे ते सर्वात जुना वगैरे आय थिंक अथर्ववेद आहे. तर लक्षात असू द्या, ऋग्वेदच आहे सर्वात जुना. तर लक्षात असू द्या, हे सगळे जे प्रश्न आहेत ते तुम्ही वहीवर लिहून काढा. ऋग्वेद काय, सामवेद काय, यजुर्वेद काय, अथर्ववेद काय, त्याच्यामध्ये काय आहे नेमकं, सगळी माहिती काढून काढा. जे 4 वेद आहेत त्यावर मुख्य. त्यानंतर भारतीय रेल्वेची सेवा तक्रार निवारण प्रणाली कधी सुरू करण्यात आली? तर 2016 ही जी आहे ती सेवा तक्रार निवारण प्रणाली ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे. आणि एक लक्षात असू द्या, त्याचं नाव वगैरे जर काही विचारलं तर निवारण पोर्टल आहे. लक्षात असू द्या, निवारण पोर्टल. कधी कधी परीक्षेमध्ये काय येतं की निवारण पोर्टलची काय म्हणतात प्रणाली वगैरे कधी सुरू झाली किंवा निवारण पोर्टलची स्थापना कधी करण्यात आली? तर लक्षात असू द्या 2016. आणि त्यानंतर जे जवळपास हे जे महत्त्वाचे आहेत ते सगळे तुम्ही कॅल्क्युलेशन हे सगळं लिहून काढा. जवळपास आपण पाहिलं होतं की 1986ला काय झालं, संगणकीकृत जी आरक्षण प्रणाली आहे किंवा तिकीट बुकिंग जी आहे ती झालेली आहे सुरुवात 1986 पासून. तर हे सगळे कॉमन प्रश्न आहेत. जेवढं तुम्ही डीप स्टडी करशाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर WWW चा शोध कोणी लावला? तर जे वर्ल्ड वाईड वेब, लक्षात असू द्या, याचं फुल फॉर्मवर खूपदा प्रश्न येतो. तर वर्ल्ड वाईड वेबचा शोध जो आहे तो मित्रांनो टिम बर्नर्स-ली याने लावलेला आहे. कधी लावलं? 1989. ज्या ॲप्स वगैरे आहेत किंवा जे महत्त्वाचे साईट्स आहेत त्यांची तुम्ही माहिती 100% पाठ करून जा, म्हणजे त्यांचे शोध वगैरे संस्थापक तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. त्यानंतर गुगलच्या बाबतीत जर विचार केला तर लॅरी पेज यांनी जे आहे ते गुगल आणि याच्यासोबत एक सहकारी होता, त्याचं आय थिंक नाव ब्रिन असं काहीतरी होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, या गुगलची सुरुवात आय थिंक 1996ला झालेली आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर मार्क झुकरबर्गनं काय केलं, फेसबुकची स्थापना केलेली आहे. हे मेन आहेत संस्थापक ज्यांच्यावर प्रश्न खूपदा विचारण्यात येऊ शकतं, त्यामुळे काळजीपूर्वक पहा.
त्यानंतर व्हॉट्सअपची वगैरे कोणी केली हे तुम्ही नोट डाऊन काढून घ्या. जे महत्त्वाचे आहे जे की डेली आपल्या रोजंदारीच्या जीवनामध्ये आपण वापरतो त्यांना, आणि त्यांच्यामुळे आपल्याला सगळ्या जगाची माहिती वगैरे मिळत असेल तर तशी सगळी ॲप्स वगैरे, त्यांची संस्थापक, त्यानंतर कधी शोध वगैरे लागला ते तुम्ही माहिती काढून घ्या. त्यानंतर आपण पाहिलं होतं संगणकाचा शोध वगैरे, परत महासंगणक वगैरे सगळे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर प्लेइंग इन माय वे हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर प्लेइंग इन माय वे हे सचिन तेंडुलकर यांचं आत्मचरित्र आहे. हे क्रिकेटर वगैरे आहेत. त्यानंतर कपिल देव हे सगळे तुम्हाला माहीत असतील कारण का खूप मोठं नाव आहे यांचं. तर कपिल देव यांचं सुद्धा एक महत्त्वाचं आत्मचरित्र आहे, ज्या ठिकाणी त्यांचं काय आहे, क्रिकेट माय स्टाईल. लक्षात असू द्या, क्रिकेट माय स्टाईल. हे जे आहे ते वारंवार येणारे असे प्रश्न आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक खेळाची थोडीफार माहिती असावी. आत्ता 2020 वर्ल्ड कप वगैरे भारताने जिंकलं, त्यामुळे ते कधी कोणी आयोजित, सर्वप्रथम कधी जिंकलं, आत्तापर्यंत भारताने किती जिंकल्या, त्यानंतर सर्वात जास्त कोणी जिंकलं, त्यासोबत किती वर्षाने कधी कधी अरेंज करण्यात आलं, शेवटचं कधी झालं, उपविजेता संघ कोणता होता, ही सगळी माहिती एकत्रित काढून घ्या. असं नाही की तुम्हाला फक्त जी के म्हटलं तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र एवढ्यावरच येत नाही. करंट अफेअरशी निगडीत जेवढे काही टॉपिक आहेत ते सगळं कव्हर करा. म्हणजे विशेष बाबी लक्षात ठेवा, जसं की भारतरत्न 2024 वगैरे कोणाला कधी कधी मिळालं, त्यानंतर किती व्यक्तींना मिळालं हे तुम्हाला नोट डाऊन करावं लागणार आहे. त्यानंतर खेळाच्या बाबतीत जर विचार केला तर फक्त क्रिकेटचंच नव्हे तर हॉकी आपल्या आंतरराष्ट्रीय, आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, सर्वांना माहीत असेल. त्यामुळे त्या खेळाबद्दल तुम्हाला माहिती काढावी लागणार आहे. म्हणजे विशेष कामगिरी काय केली किंवा भारताने स्पोर्ट्स या सेक्शनमध्ये कोणतं मेडल वगैरे जिंकलेलं आहे ते तुम्हाला माहिती करावं लागणार आहे, जे की जागतिक पातळीवर असावं. आता विशेष IPL आहे, ते सुद्धा जे की मोठं इव्हेंट आहे जगातलं, ज्याच्यामध्ये सगळे जागतिक लेवलचे खेळाडू वगैरे समाविष्ट होतात. त्यामुळे त्यांची तुम्हाला माहिती काढावी लागणार आहे. म्हणजे काय की त्यांनी विशेष काय केलं एवढंच तुम्हाला काढावं लागणार आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं, सानिया मिर्झा यांचं एक आत्मचरित्र आहे. त्याचं नाव थोडंफार डिफिकल्ट आहे. त्याचं नाव काय आहे लक्षात असू द्या, ॲस्ट त्यानंतर ओट्स या नावाचं जे आहे ते त्यांचं आत्मचरित्र फेमस आहे. हे टेनिस आहेत, टेनिस प्लेयर आहे, तर लक्षात असू द्या खूप फेमस आहे हे. त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात वरच्या त्वचेला किंवा त्वचेच्या थराला काय म्हणतात, तर एपिडर्मिस म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, सर्वात बाहेरचा हा थर आहे आणि मानवाच्या शरीराला एकूण 3 थर आहेत व्यवस्थित त्वचेचे, लक्षात असू द्या. एक एपिडर्मिस सर्वात शेवटचा थर आहे आणि दुसरा जो आहे तो डर्मिस, त्यानंतर तिसरा जर पाहिलं तर हायपोडर्मिस, लक्षात असू द्या. हे 3च थराचे प्रकार आपल्या शरीरात आढळतात. आणि त्वचेला काळा रंग कशामुळे येतो हा प्रश्न खूपदा येतो, तर मेलॅनिन नावाचं जे याच्या कमतरतेमुळे हा त्वचेला काळा रंग येत असतो. हे जीवनसत्वाचं नाव आहे बरं, B12. तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ब जीवनसत्वाचे उपप्रकार आहेत, तर या उपप्रकारामधला हा एक प्रकार आहे, लक्षात असू द्या. मी तुम्हाला अगोदर सांगितलं थायमिन आहे, मेलिन आहे, त्यानंतर खूप आहेत प्रकार, म्हणजे जवळपास 12 वेगवेगळे उपप्रकार आहेत. त्यामुळे सगळे प्रकार तुम्हाला माहिती करावे लागणार आहेत. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे, सिंह 4. तर 4 बाजूने 4 सिंह मुरुड आहेत. तर लक्षात असू द्या राष्ट्रीय चिन्ह जे आहे ते सिंह मुद त्याला म्हणतात. तर हे जे आहे ते कोणत्या सम्राटाच्या काळात घेण्यात आलेलं आहे किंवा कोणत्या सम्राटाच्या काळातलं आहे, तर अशोक सम्राट किंवा मौर्य कालखंडातला जो काही महत्त्वाचा राजा झाला अशोक सम्राटांच्या काळातलं हे चिन्ह आहे, जे की स्वीकारण्यात आलेलं आहे. हे कुठे वगैरे भेटलं असं जर प्रश्न आला तर सारनाथमध्ये काय एक अशोक स्तंभ होतं, विजयस्तंभ म्हणा किंवा अशोक स्तंभ, तर त्याच्यावरून हे चिन्ह घेण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय चिन्ह वगैरे त्याला मानांकित करण्यात आलेलं आहे. ब्रीदवाक्य काय आहे, ब्रीदवाक्य सर्वांना माहीत असेल, सत्यमेव जयते, लक्षात असू द्या सत्यमेव जयते. हे जे आहे ते आपलं राष्ट्रीय ब्रीदवाक्य आहे. आणि हे कधी कोणत्या वेदातून किंवा
कोणत्या ग्रंथातून घेण्यात आलं तर मुंडकोपनिषद, लक्षात असू द्या, या ग्रंथातून घेण्यात आलेलं आहे. मुंडकोपनिषद असं थोडंफार डिफिकल्ट आहे प्रोनाऊन करायला, तर लक्षात असू द्या. त्यानंतर भारतात किती स्थळांची नोंद युनेस्कोच्या यादीत आहे? युनेस्को काय करतं, जगामधील जेवढे काही जागतिक वारसा स्थळे आहेत महत्त्वाची, तर त्या सगळ्यांची काय करते, नोंद करते. लक्षात असू द्या, जागतिक वारसा स्थळांची नोंद कोण करतं? युनेस्को करतं. आणि आपल्या भारतामध्ये एकूण 2023 पर्यंतची सांगतो मी, तर 2023 पर्यंत मित्रांनो 42 एवढ्या युनेस्कोच्या यादीमध्ये नावं वगैरे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 2022 पर्यंत, 2019 पर्यंत आय थिंक 37 होते, ते वाढ होऊन 42 झालेले आहेत. आणि सर्वात जास्त जर विचार केलं तर सर्वात जास्त कोणत्या देशात आहे तर इटलीमध्ये आहे. लक्षात असू द्या, इटलीमध्ये जवळपास 51 एवढे आहेत. आणि त्यानंतर विचार जर केलं तर भारतीय संविधानात केंद्रशासित प्रदेशातून किती लोक सभेत निवडले जातात, तर किती व्यक्ती, तर 20 व्यक्ती हे निवडले जातात. हे आकडे लक्षात ठेवा. 250 काय आहे, हे राज्यसभेची सदस्य संख्या आहे. त्यानंतर किती, 552 किती आहे लोकसभेची, हे संविधानाने निश्चित केलेली संख्या आहे, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर जर पाहिलं, हे 250 मधले काय करतात, 238 हे निवडले जातात आणि 12 जे आहेत ते काय करतो, राष्ट्रपती या ठिकाणी निवडून देत असतो किंवा त्यांची नियुक्ती करत असतो, लक्षात असू द्या. आणि महाराष्ट्रातून वगैरे सगळ्यांना माहीत असेल, ही सेंट्रल जी एक्झाम आहे, त्यामुळे महाराष्ट्राबद्दल थोडीफार माहिती ती आवश्यक वाटणार नाही. बाकी जर तुम्ही एक्झामची तयारी करत असाल तर तेही लिहून घ्या. 48 लोकसभेवर निवडून जातात, 19 काय करतात, राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये द्विग्रही विधिमंडळ आहे, ज्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे. विधानसभेमध्ये आपल्या महाराष्ट्राची सदस्य संख्या 288 आहे आणि 78 हे विधान परिषदेची आहे. विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे, विधानसभा ही कनिष्ठ. तसंच संसदेमध्ये काय आहे की लोकसभा हे कनिष्ठ आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तर हे सगळे नोट डाऊन करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. आणि ज्यांना टेस्ट वगैरे खरेदी करायचे आहे त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क साधावा. बाकी भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये. पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.